नागपुर के जरीफटका थाना क्षेत्र के नारा गांव में एक खेत के कमरे में अज्ञात महिला के शव प्रकरण का जरीफटका पुलिस ने खुलासा किया है। जानकारी के अनुसार खेत की देखरेख करने वाले कर्मचारी ने सुबह कमरे में करीब 35 वर्षीय महिला का शव देखा और तुरंत मालिक व पुलिस को सूचना दी। महिला का शव सड़ी गड़ी अवस्था में था और शरीर में कीड़े लग चुके थे, जिसके बाद पुलिस ने जांच शुरू कर दी। जांच में आरोपी द्वारा महिला के साथ दुष्कर्म कर हत्या करने की जानकारी सामने आई है। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। दिनांक 8/3/2026 रोजी सकाळी 9 वाजता आम्हाला माहिती पडली की संयोगनगर नारा शेतीच्या बाजूला जे 4-5 रूम आहेत त्यापैकी एका रूममध्ये एका स्त्रीची जे आहे मृतदेह हा कुजलेल्या स्थितीत आहे। त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळी गेलो तर त्या स्त्रीला ओळखणारं कोणी नव्हतं व तिचं पूर्ण मृतदेह कुजलेलं होतं। आम्ही आजूबाजूची सगळं माहिती घेतली। तिच्या अंगावर कोणते असे जखमा वगैरे नव्हत्या, तिची ओळखसुद्धा नव्हती। आम्ही त्याचा मर्ग दाखल केला। त्या अनुषंगाने आम्ही चौकशी केली। नंतर मला माहिती पडलं आमचे तपास पथकाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी शोध घेतल्यावर माहिती पडलं की ती जशिया उईके म्हणून नावाची महिला आहे। तर तिच्या अनुषंगाने आम्ही तिचा नातेवाईकाचा शोध घेतला। तिला 2 मुली, एक मुलगा आहे। एक मुलगा बँगलोरला होता, 2 मुली शिवनीला होत्या। तिचा मुलीचा शोध घेऊन तिला आणलं आणि तिने आपल्या आईला ओळखलं। तसंच ती ज्या घरी राहत होती एका स्त्रीच्या घरी तिला पण आणलं, तिने पण त्याला ओळखलं। अशा प्रकारे मी मृतदेहाची ओळख केली। नंतर तिचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर आम्हाला कालच प्रायमरी रिपोर्ट मिळाला। त्याच्यामध्ये तिच्या पोटावर लाथाबुक्क्यांनी मारल्यामुळे आतील रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे आम्हाला डॉक्टरांनी प्रथम दर्शनी सांगितलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही कालच आम्ही खुनाचा गुन्हा दाखल केला। त्या अनुषंगाने आम्ही माहिती घेतली असता ही स्त्री बाजूच्याच एक राजेंद्र यादव नावाच्या इसमासोबत ते आली होती। रात्री त्यांनी दारू पिली व दारूच्या नशेत त्यांनी तिला हातबुक्यांनी मारलं व तिला नंतर सोडून चालला गेला व त्याचा मृत्यू झाला। आरोपीला आम्ही शिवनीतून अटक केलेली आहे। आरोपी अटक आहे, PCR घेत आहोत, पुढील तपास चालू आहे। सर, बॉडी किती दिवसापासून होती? जी बॉडी आहे ही रात्री दिनांक 4/3/2026 रात्रीची घटना आहे। सर, महिला संघ काही गैरव्यवहार भी केला का? नाही, काही गैरव्यवहार नव्हते। सोबतच ते एकत्र आले होते, त्यांचं प्रेमसंबंध होते। गैरकारण दारूच्या नशेत त्यांनी झगडा केला वर असं काही वेपन वगैरे नव्हते वापरलं। त्यांनी हातबुक्यांनी मारल्यामुळे इंटरनल इंजुरी झाली, त्याच्यामुळे